स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशी आहात तुम्ही? आज सर्व आणि मजेत असाल तर आज आहे नवरात्रीचा 3रा दिवस आणि आज आहे निळा कलर। काल काय मी शूट नाही केलं, माझ्या लक्षातच नाही राहिलं। आता पप्पाने मला आताच ब्लॉग केलं होतं, नशीब मी मम्मीला लगेच गेले तिथं आवाज दिला, म्हटलं घरोघर म्हटलं मला ब्लॉग केलंय। आणि मग मी आले, मम्मी गेली पुढं। आता चला तुम्हाला मी गेले की भेटते। भाकरीची गाडी पण येत आहे मागं। आणि मी आलेली आहे बघा किती गर्दी, तर तुम्ही बघू शकता आज खूप पब्लिक होतं इथं। आणि सृष्टी वहिनी सुद्धा आल्या होत्या, होणाऱ्या वहिनी। मी ती आली तेव्हा पण ब्लॉग घेतला, व्हिडिओ होता चालू, पण लाईव्ह चालू होता यूट्यूबला। मग ती पण मम्मी सोबत गरबा खेळत होती, मम्मीने तिला आवडली खेळ माझ्यासोबत गरबा, मग ती गरबा खेळत होती मम्मी सोबत पण। आणि मला पण गरबा खेळ बोलत होते, पण माझ्या हातात पिशवी होती, एक जणाची ब्लाऊज शिवली होती, तर ती ब्लाऊज घ्यायला येणार होती, तर ती पिशवी होती माझ्या हातात। मम्मी नाही खेळले गरबा न सृष्टी वहिनीनं मम्मीने थोड्या गप्पा मारल्या। मग वहिनी चालल्या होत्या घरी, हे त्यांचे ब्रदर आहेत। आणि आम्ही फोटो वगैरे काढले। आणि 10 वाजताच गरबा बंद होते इथे पनवेलमध्ये, करंजाडे मध्ये, म्हणजे की कारण की जास्त वेळ नाही खेळून देत। आणि मग नंतर बक्षिसं वाटणार होते, रोज 50 बक्षीस असतात, ते तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये बोलले होते। तर आता बक्षीस वाटप होणार होतं। आपण प्रथमतः पारितोषिकमध्ये सुरेंद्र मुडकर यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे। प्रेक्षकामधून टी शर्टसाठी आहे, आणि हे टी शर्ट आज विशाल सरांना गेलेलं आहे। आणि संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष विकी गावळे यांना मी अशी विनंती करते की त्यांनी यायचं आहे। आणि ह्या मुलीने देवीचं रूप केलं, ते एवढं भारी रूप केलं, त्यांना खूपच छान दिसत होती, आणि तिला उचलून चालवलं होतं। अँटी ग्रुपचे शेख यांचं सुद्धा एंट्री व्यासपीठावर होत आहे। आणि पोरं इथं भूत बनवून आले होते, काय वेगळाच लुक केलं त्यांनी, जाम नाचले हे पोरं। तर बघ कसा त्यांचा कॉमेडी चालू आहे, नाचतात नुसते, आज खूप नाचले ते।
संस्थेच्या मैदानाला विनंती करतो की हा भाषण चला पुढचे मार्गदर्शन आहे जेम्स सॉरी मेकअप किटसाठी आहे छोट्या मुलीसाठी बॅच नंबर आहे 155 लहान मुलींमध्ये बॅच नंबर 155 आहे का बालिका वैदही आहे जेणेकरून आम्हाला कळेल की वैदही जो कोणी पारितोषिक विजेता आहे ती इथे उपलब्ध आहे बॅच नंबर 155 आहे का 155 ची बालिका आहे असेल तर स्टेजवर यायचं आहे आपण या ठिकाणी विजेत्याचं नाव 3 वेळा पुकारण्यात येईल त्यानंतर मी जनहित महिला मंडळाच्या सदस्यांना विनंती करतो की या बालिकेस एक मेकअप किट देऊन सन्मानित करण्यात यावं पुढील आहे एक ट्रॉफीसाठी बॅच करायचं बॅच आहे पुढचा बॅच नंबर जनहित सामाजिक संस्था व जनहित महिला मंडळाची ट्रॉफी आहे आणि बॅच नंबर आहे विजेतीचा 28 दीक्षा इंगले दीक्षा आहे छोटी मुलगी या आहे त्याच्यानंतर आपण जनहित महिला मंडळाच्या सदस्यांना मी अशी विनंती करतो की फक्त या दीक्षा आणि मला नंबर लागला ते पण माहीत नव्हतं जेव्हा नाव घेतलं तेव्हा मग कळलं आणि मी फोनच बघत होते ब्लॉग वगैरे घेत होते तर आणि मग मला ड्रेस भेटला होता गिफ्टमध्ये बॅच नंबर आहे 109 109 चला या प्रथम साडीचे मालकरी प्रियंका शिर्के जोरदार टाळ्या होऊन जायला करता शिर्के मॅडमसाठी जनहित महिला मंडळाच्या सदस्यांना मी अशी विनंती करतो की कृपया त्यांनी आहेत का असेल तर कॉल केला का मला कॉल देत चला आहे महिला मंडळाच्या सदस्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी पैठणी आजची प्रेक्षकांची पैठणी आहे आजचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तेवढं सबस्क्राईब करत चला सगळ्यांनी पट तर बाय बाय भेटू अजून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बाय बाय